ते बघा. नमस्कार मंडळी, आज आम्ही कोकणात चाललोय. असं खरं सांगू तर माका ते स्वर्ग सारखं वाटतं. आपण आता चालतोय कारण का आता जस्ट आम्ही फ्रेश झालो, रेडी झाली आहे. हा माझा आउटफिट आहे आणि आम्ही चाललो आता दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळ्याला. सो आपण बघूया आता पुढे कसं काय होतंय दर्शन. आता आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो आहोत. माझे काय पहिले मला व्हिडिओ दाखवायचे. आता हे आपण नारळ घेतलेला आहे. तर हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर. किती सुंदर वाटते बघा इथे. आणि त्याच्याच कडेला आहे हे खूप मोठं आणि खूप सुंदर असं बीच. हे ह्यांचं फोटोशूट चालू आहे आणि मी आहे ह्यांचा फोटोग्राफर, पार्ट टाइम जॉब करते. तर आमचं दर्शन खूप खूप छान झालेलं आहे. बाप्पाने आम्हाला नारळ पण दिलेला आहे प्रसाद म्हणून. आता आम्ही चाललोय दुसरीकडे. आणि हा आपला मॅन्डेटरी नाश्ता, कांदा पोहे. आता आलो आपण पावसच्या मठामध्ये. तर आपण तेथे पाय धुवून आपण आत जाऊया. दोन शब्द म्हणाले या मठाबद्दल. मठाबद्दल अरे एकदम शांतता आहे, स्वच्छता पण आहे आणि दर्शन लवकर झालं. नाईस. आम्ही आलोय आता बीच वरती जेवायला आणि यांनी आणली करली. तुम्ही काय आणल्यात? मी आणलाय उपवास आहे माझा आज. मी काय नाही आणलंय सांगते बघा. आता अशी दाबून मच्छी खाय नाही माझ्या. आपण आता कुठल्या बीचवर आलोय? अबुधाबी. अबुधाबी बीच आहे गाईस. दुबईला आलो आम्ही. दुबई हा वर्सोली बीच वाटतोय खूप जास्त बिकॉज ऑफ दिस थिंग. अनुष्का ती व्हिडिओ काढून दे ना मला. ह्या मॅडमना खूप व्हिडिओ काढायचे असतात प्रत्येक गोष्टीत. ते बुरखा काढा तुमचा जरा. धूप है ना इसीलिए. अच्छा अच्छा ठीक है ठीक है. ये हमारा बीच है, कौन सा पता नहीं नाम, पर है मस्त है बहुत ज्यादा. आम्हाला आलेला भरपूर मोर आहे हा. आता आपण आलोय कनक आदित्य मंदिर, जे की कशेळी गावात आहे, राजापूर तालुक्यात. किती सुंदर वातावरण आहे इथे. हा पूर्ण मंदिर लाकडाने बनलेला असून ह्याचं जे कोरीव काम आहे ते इतकं बारीक आणि इतकं सुंदर आहे की बघतच राहाल तुम्ही. इथे विविध मंदिर आहेत छोटे छोटे, जसं की शंकराचं असो किंवा देवीचं असो, आणि हे इतके सुंदर आहेत ना की तुम्ही बघतच राहाल. हे आहे कुंकेश्वर मंदिर, जे की देवगड पासून 14 किलोमीटर आत आहे. कोकणात मी असं ऑब्झर्व केलंय की प्रत्येक मंदिराच्या बाजूला एक लांब लचक आणि सुंदर असं समुद्राचा प्रवाह असतो चालू, आणि त्याचा आवाज, त्या लाटांचा आवाज, जर तुम्ही कधी तिथे जाऊन शांत बसलात ना तर तुम्हाला नक्कीच ती जी मंदिरातली बेल वाजते आणि ते जे समुद्राच्या लाटांचा आवाज, अप्रतिम अप्रतिम. हे सुंदर असं मंदिर आहे माझ्या पाठी आणि त्याच्याच कडेला अजून एक बीच, कारण का इथे खूप सारे बीचेस आहेत, पण अप्रतिम कलाकारी आहे. यश, ह्या मंदिराला बघून दोन शब्द काय बोलू, स्पीचलेस. खूप सुंदर. या इकडे नक्की या तुम्ही बघायला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय मालवणच्या बीचेस बघायला आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण काहीतरी करणार आहे. चाललेलो आहे फोर्ट बघायला, ते पण बोटीतून. आता आम्ही दोघं चाललेलो. दोघं नाही, आपण एवढे चौघं आम्ही चाललोय आता बोटमधून. ह्या बोट बघू शकता तुम्ही. ह्याच्यामधून आम्ही चाललोय आता तरकर्ली बीच आणि सिंधुदुर्ग फोर्ट बघण्यासाठी, आणि पुढे जाऊन खूप खूप छान असे वॉटर स्पोर्ट्स आहेत तिथे. तर ते बघा मालवण जेडी आहे. या आहेत त्या बोटी. असं फील येतं की खांदेरी उंदेरी
ॲडव्हेंचरस गाईज. बोट एकदम अशी एकदम आय एम जस्ट ऑन दिस लेवल की कधी पण काही होऊ शकतं. बट गाईज नेवर लूज होप्स. ये सब करना चाहिए जिंदगी में. जिंदगी एक बार आती है, जिंदगी एक बार मिलती है, तो यू हैव टू डू दिस. ते बघा त्या समोरच्या साईडून आम्ही आता इथे आलो. इथे बोट उतरली आहे आणि हे आपलं सिंधुदुर्ग फोर्ट. ही तोफ आहे. हे आपण जस्ट एंटर केलं सिंधुदुर्ग फोर्टमध्ये. आता आपण चालू इथे पुढे. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहे मंदिरात, महादेवांचे मंदिरात. सर्वात हे उंच जागा जिथून खूप जास्त चांगला व्ह्यू येतो. तिथे ते झेंडा लावायचे त्यांचा, म्हणजे जेव्हा पण लढाई चालू होणार असेल तेव्हा. हॅलो गाईज, हा आहे भवानी मंदिर. बघू शकतो इकडे खूप गर्दी आहे. बघू शकता खूप गर्दी आहे. आता आम्ही चालू. हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आहे पॅरासेलिंग करायला. आता आम्ही आलो काजूची फॅक्टरीमध्ये, जी आहे सिंधुदुर्ग मालवणमध्येच आहे ही फॅक्टरी. आम्ही आलेलो काजूच्या दुकानात. सारे काजू आहेत. हे आपण आलेलो आहे फॅक्टरीमध्ये, जिथे आपल्याला दिसतंय की हे लोक कसे काजूच्या बिया सोलतात आणि सुकवतात आणि सगळं काही करतात. तर आपण बघूया. ते सोलायचं काम चालू आहे. ती फास्ट सोलतात. तुम्हाला माझा आवाज येत असेल नसेल, कारण पहिली ही अशी मशीनमधून शोधून बाहेर येतात आणि नंतर मग हे लोक असे याला सोलतात. आता आम्ही आलेलो आहोत भराडी मंदिर. इकडे कुठे आहे हे? अंगणेवाडी, बरोबर. चला आता आपण जाऊन दर्शन घेऊया. इथे आता सध्या यात्रा आहे म्हणून हे सर्व काम चालू आहे इथे बांबू टाकून. पण हे मंदिर किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. हे आहे ते मंदिर ज्याचं नाव आहे भराडी मातेचं सॉरी. हे आहे भराडी देवीचं माते. आम्ही आलेलो आहे सत्तू काकांच्या घरी. ही आमची मंडळी बसलेली आहे इथे. आता आम्ही इकडे बसलेला. आमचा डबा बंद पडलेला बघू शकतो. म्हणजे स्पीकर चालत नाहीये. आणि इथे जेवण शिजतोय. आणि हा बघू शकतो राज. आम्ही ह्याचा आज फेस रिव्हिल पुढचं नाही माहिती. त्याला वर वर किती सुंदर वातावरण आहे. असं वाटतंय कोकणात आलोय. एकदम सुंदर, एकदम सुंदर. हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. या मंदिरामध्ये सर्व कोकणातले या गावातले जे पण गणपती असतात ते इथे जमा केले जातात. नंतर पुढे ती विहीर आहे. विहीर नाही म्हणू शकत, पण असं एक पाण्याचंही आहे ज्याच्यामध्ये ते विसर्जन केले जातात. ही विहीर आहे. ही आहे ते ज्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं, जे या मंदिरात जमा केले जातात गणपतीच्या वेळेला. 19.5 वर्षाचं वय होतं आणि मोठी क्लास करून ऑफिसर आमचे आम्हाला मार्गदर्शन करणारे, आमचं प्रशिक्षण घेणारे
केसर काजू. आता आपण चाललोय नानीजला. हे आहे त्याचं एंट्रन्स. आता आपण चाललोय मानेश्वर मंदिरामध्ये, जे महादेवाचं मंदिर आहे. आणि ते साधारणतः मेन रोड पासून 17-16 किलोमीटर आत आहे. आता आम्ही आले ना तिकडे वरती आहे. आणि आम्हाला ते पूर्ण चढायचं आहे. वरती मंदिर आहे. दमल्यात? हे केव्ह आहे जिथून आपल्याला आत जायचंय नमस्कार करण्यासाठी. वॉटरफॉल आहे. हो, इकडे वॉटरफॉल आहे. आणि पावसाळ्याच्या वेळेला इथे येणं म्हणजे खरं सुख आहे. तुम्ही पाहू शकता इथे पाणी. इकडे एक मंदिर सुद्धा आहे आणि आतलं मंदिर अजिबात लाईट नाही आत, पण इतकं सुंदर आहे ना. हॅपी बर्थडे